शोना मलाकर तुमच्या घरात राहते ना? हो. मग तुम्हाला तिचं अबॉर्शन करावं लागेल. तुमचा बॉयफ्रेंड त्रयस्थपणे खेळ खेळतोय आणि तुम्ही या घरात राहून खेळ खेळताय. तुमचे हस्बंड पेशाने एक डॉक्टर असतीलही, पण त्यांचं खरं रूप अतिशय भयंकर आहे. ही इज अ किलर. मीडिया पर्सनेस, गॉसिप चांगलं करतोस तू. ह्या गॉसिपची किती किंमत हवी आहे तुला? हा जो नेकलेस तुम्ही घातलाय त्याची काय किंमत असेल? माफ करा, प्रश्न जरा विचित्र आहे, पण तरीही सांगा ना. ठीक आहे, तुम्हाला नसेल सांगायचं तर राहू दे, मीच अंदाज बांधतो. यासाठी डॉक्टर विशालने कमीत कमी 4 खून केले असतील. शट अप. माझ्या नवऱ्याविरुद्ध मला भडकवून तुला काय मिळणार आहे मिस्टर मिशेल? मी डॉक्टर विशालची बायको आहे. माझ्यापेक्षा चांगलं त्यांना कोणीही ओळखू शकत नाही. असं किंचाळून भारतीय नारी असण्याचा रोल चांगला वठवताय तुम्ही. मी तुम्हाला आधीही बोललो होतो, ही गोष्ट तितकी साधी नाहीये जितकी तुम्हाला वाटते. ज्या अर्थी मी डॉक्टर विशालला माझं लक्ष बनवलंय त्या अर्थी नक्कीच काहीतरी कारण आहे. नाहीतर माझ्यासारखं स्टिंग ऑपरेशन एक्सपर्ट स्वतःचा वेळ का वाया घालवेल? काय पुरावा आहे? तुम्हाला पुरावा हवाय ना? नक्की मिळेल, पण मॅडम तो इतका भयंकर असेल की तुम्ही तो बघूही शकणार नाही. तरी पण मला बघायचंय. स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी माझ्यासारख्या माणसाला इतका वेळ झेलताय तुम्ही? तुमच्या भावनांची कदर करतो मी. तो पुरावा आहे एक सीडी जी शोना मलाकर जवळ आहे, जी ती इथून चोरून घेऊन गेली होती. खरं तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ती सीडी नाही पाहिली तर बरं होईल, कारण तुम्ही ते सहन करू शकणार नाही. डॉक्टर विशाल, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. तुमच्याबद्दलच आता तुझं काम करून टाकलंय. इतक्या लवकर? हो, फक्त उद्या सकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. पक्की खबर नक्की मिळेल तुला. आणि हो, ही गोष्ट फक्त तुझ्यात आणि माझ्यातच राहील. दुसऱ्या कोणालाही कळता कामा नये. आणि ठरल्याप्रमाणे मला माझी टेप देऊन टाक. टेप नाही डॉक्टर साहेब, सीडी. सीडीचा जमाना आहे, मिळेल तुम्हाला. पण एक गोष्ट सांगा की तुम्ही हे काम इतक्या लवकर केलं तरी कसं? मी तिला एक असं इंजेक्शन दिलंय ज्यामुळे तिला लेबर पेन्स इमिजिएटली सुरू होतील आणि डिलिव्हरी ताबडतोब होईल. व्हेरी गुड. खरोखरच तुम्ही एक हुशार डॉक्टर आहात. हा, पण त्या मुलाचं काय होईल? बाळ प्रीमॅच्युअर असल्यामुळे
आपोआपच ते थोड्या दिवसांनंतर नक्की मरून जाईल. गुड. आता तू हे सांग की मला ती सीडी कधी देणार आहेस तू? तुमच्या बोलण्याचं कन्फर्मेशन मिळाल्यानंतरच. बस आता 9व्या दिवसाची वाट पहा डॉक्टर साहेब. किती प्रयत्न केले पण तरी बहुतेक हे काम डॉक्टर विशालच्या हातूनच व्हायचं होतं. चला, आता या सगळ्यातून सुटका तरी होईल. आता हळूहळू सगळं काही ठीक होईल. शोना, 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 काय झालं तुला शोना? Oh my God! हॅलो, मी डॉक्टर दिव्या चंद्रा बोलते. ताबडतोब माझ्या घरी एक ॲम्ब्युलन्स पाठवून द्या. शोना, लवकर जाऊन ऑपरेशनची तयारी करा. हो, ठीक आहे. हॅलो विशाल. विशाल, शोना इज व्हेरी सिरियस. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या. मी ह्यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही. इंजेक्शन. काय झालं? हं? काय झालं शोनाला? शोना आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका आहे.
रिझन? अजून तरी काही कळलं नाही, पण जेव्हा मी घरात आले तेव्हा शोना अक्षरशः तळमळत होती आणि सोफ्यावर पडली होती. हे सगळं माझ्याच हलगर्जीपणामुळे झालंय. मी तिला अशा स्थितीत घरात एकटं ठेवायला नको होतं. मग डॉक्टर दिव्या, आता काय होईल? मूल जन्माला जरी आलं तरी प्री मॅच्युअर डिलिव्हरी असल्यामुळे ते वाचणं मुश्किल आहे. शोनाची इतकी वाईट अवस्था पाहून मला तर असं वाटतंय की आपण तिच्या नातेवाईकांना ताबडतोब कळवायला हवं. बोला गंगा मैया की जय. अरे, घराला तर कुलूप लावलंय. कुलूप लावलंय? अहो गेले कुठे सगळेजण? काय रे बाबा, काय झालं? कुठे गेलेत सगळेजण? कुलूप का लावलंय? साहेब, शोना मॅडमची तब्येत बिघडली होती. दिव्या मॅडम त्यांच्याबरोबरच गेल्यात, पण चावी माझ्याजवळ आहे साहेब. काय झालं शोनाला? मॅडम ते तर मला माहित नाही, पण बहुतेक त्यांना मूल होणार आहे. पण शोनाचा तर 7वा महिना चालू होता. अहो मॅडम, मग ही तर वाईट बातमी आहे, कारण माझ्या बायकोसोबत पण असंच झालं होतं आणि मूल 7 दिवसातच मेलं होतं. ठीक आहे, कुलूप उघड. गाडीतून सामान घेऊन ये जरा. होय मॅडम. आजी सांभाळू ना बाळा. तुम्ही जरा आधी पटकन फोन लावा बघू. हो. ये ग बाळा. हॅलो, मी कर्नल चंद्रा. मला डॉक्टर दिव्या किंवा विशालशी बोलायचंय. डॉक्टर दिव्या ओटी मध्ये बिझी आहेत आणि डॉक्टर विशाल इथे नाहीयेत. आता शोना मालाकारची तब्येत कशी आहे? शोना मालाकारची डिलिव्हरी होतीये. अच्छा, ठीक आहे. दिव्या फ्री झाली की तिला फोन करायला सांगा. ओके. जय गंगा मैया. जय गंगा मैया. आजोबा सांगा ना शोना आंटीला काय झालं? अगं सांगतो बाळा, नक्की सांगतो, पण आधी मला तरी कळू दे.
हॅलो. अभिनंदन मम्मा. शोना मालाकारने एका फारच गोंडस मुलीला जन्म दिलाय. शोना आणि बाळ दोघीही सुखरूप आहेत. तुम्ही सगळे कधी येताय? हॅलो. अभिनंदन तुमचं मिस्टर भास्कर. तुम्ही बाप झालात. शोनाने एका सुंदर मुलीला जन्म दिलाय. मला अशी वायफळ मस्करी अजिबात आवडत नाही डॉक्टर. फारच विचित्र माणूस आहेस तू. मग असं काम झालं की नाही? केस कॉम्प्लिकेटेड होती. तुझं काम झालंय ठरल्याप्रमाणे. गुड. शोना कशी आहे? हो, शोनाचा धोकाही टळलाय. डिलिव्हरी प्री मॅच्युअर होती, त्यामुळे 2-4 दिवस अजून वाट पाहावी लागेल. काय? याचा अर्थ बाळ अजून जिवंत आहे? हो, जिवंत आहे. काय करू? जर बाळ जिवंत असेल तर तुमचं काम अजून पूर्ण झालं नाहीये. तुम्हाला शोनाचं बाळ टर्मिनेट करायचंय. हे बघ मिशेल, ही गोष्ट माझ्या आवाक्यातली नाहीये, समजलं? आता गुपचूप ती सीडी मला परत देऊन टाक आणि उगाच स्मार्ट होण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याची काळजी करू नका तुम्ही. सीडी तुम्हाला नक्की मिळेल, पण आधी तुम्ही माझं काम करा. आणि हवं असेल तर हे काम पूर्ण करण्यासाठी मार्गही मी तुम्हाला सांगेन. मिशेल, इथून पुढे मी काहीच करणार नाहीये. गुपचूप ती सीडी मला देऊन टाक. दॅट्स इट. आधी तुम्ही बाळाचं काहीतरी करा. काय करू? काय करू मी? तुमच्या नर्सिंग होम मधल्या एखाद्या चपराशाला पैसे द्या. तो आपोआप बाळ मार्गी लावून टाकेल. बाय मिशेल. विशाल, तुम्ही अजूनही इथेच आहात? घरी नाही गेलात? हो, मी फक्त जरा. विशाल, मी तर खूपच थकले आज. घरी चालले. हरकत नाही दिव्या. शोनाची केस खूपच कॉम्प्लिकेटेड होती आणि तू रात्रभर झुंजत होतीस. एक काम कर ना, मम्मी पप्पांना ही खुश खबर आठवणीने दे. माझं थोडं काम आहे, मी संपवून येतोच. ओके. याचा अर्थ सीडी शोनाजवळच आहे. शोना कशी आहे? औषध दिल्यामुळे सध्या ती गाढ झोपेत आहे. आणि बाळाची स्थिती? मुलंही ठीक आहे. डॉक्टर पवित्र, तुला काय वाटतं की शोना शुद्धीवर कधीपर्यंत येईल? सर, मला वाटतं थोड्या वेळात ती शुद्धीवर येईल. पण डॉक्टर, तुम्हाला कसलं टेन्शन आलंय? डॉक्टर पवित्रा, त्या बाळासाठी मी. तुला काय वाटतं डॉक्टर पवित्रा? मला म्हणायचं की प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होती.
बाळ वाचेल की नाही? मला पूर्ण खात्री आहे सर, त्या मुलाला काही एक होणार नाही. थँक्स डॉक्टर पवित्रा. मम्मी पप्पा, अभिनंदन. तुम्हाला आनंदाची बातमी कळली ना? शोनाने एका फारच गोंडस मुलीला जन्म दिलाय. पण तुम्ही कोणी तिला पाहायला का नाही आलात? तूच सांगितलं होतंस ना की तिच्या पोटात मुलगा आहे. पण मी तर असं कधीच म्हणाले नव्हते. पण मग हा विषय कोणी काढला होता? त्याचं नाव हनी कोणी ठेवलं? हनी तर मुलाचंच नाव असतं ना. मम्मा हो, तुम्ही हे काय बोलताय? अगं मीही तिला समजावून सांगितलं. अगं वंदना, आता हे रडणं थांबव. मुलगा नसला तरी मुलगी तर आहे ना. कन्या आहे, देवी आहे. आपण तिचं स्वागत करायला हवं. आणि तसंही शोनाच्या बाळाच्या जन्माआधीच आपण हा निर्णय घेतला होता की आपण ते बाळ दत्तक घेणार आहोत. पण आता मी माझा निर्णय बदललाय. कालपर्यंत तर तू शोनाला केशर खायला घालत होतीस, तिच्या बाळासाठी स्वेटर विणत होतीस, आणि आज एवढ्या लगेचच विचार बदललास. हे बघ मिशेल, आता तू मला निष्कारण त्रास देतोयस आणि मला भाग पाडतोयस की मी वाकड्यात शिरून काम साधावं. असं समजा की तुमच्या बायकोनेच तुमचा जीव संकटातून वाचवलाय. सीडी तुमच्याच घरात आहे. काय? ओ माय गॉड.